हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले साजनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा संताचे संगती अर्धक्षण घडता संताचे संगती अर्धक्षण घडता संताचे संग अर्धक्षण घडता संताचे संगती तेने होय शांती महत्पापा तेने होय शांती महत्पापा तेने होय शांती महत्पापा संत संग देई 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 अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको संसार मजन करणी सर्वथा संसार मजन करणी सर्वथा परमार्थ पुरता हाती देई संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका करुणा वचनी जनार्दनाचा एका करुणा वचनी गरिबी नवनी पाया संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको हो बारकुमारी हो बारकुमारी हो बारकुमारी हो बारकुमारी अर्धाक्षण घडता संताचे संगती अर्धाक्षण घडता संताचे संगती अर्धक्षण घडता संताचे संगती अर्धक्षण घडता
अर्धक्ष न घडता संताचे संगती तेने होय शांती महत्पापा संत संग दे अनिक प्रवाही घालू नको संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती दे संत संग दे अनिक प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका करुणा वचनी जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवनी पायापासी संत संग दे अनिक प्रवाही घालू नको यौंत प्रमेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्मगादिं प्राणार्णमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम दाने कथेचा बाबाची सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका दया माझे दंडावत कपी कुणी संताचे संगती तेने होय शांती महत्पापा संत संग दे अनिक प्रवाही घालू नको प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा संतांच्या संगतीचं महत्व सांगणारा अभंग विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला
थोडासा परिहार. अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद्देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा मथुरा नगर परभणी यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. ज्यांच्या रसाळ वजस्वीवाणीतून कथा श्रवण करत आहात भागवताचार्य श्री हरिभक्तीपरायण मुकुंद महाराज गोंदीकर व त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक श्रीमान रामकिशन बापूरावजी तुरे साहेबांनी कार्यक्रमाचं केलेलं गोडसं आयोजन नियोजन आणि या कार्यक्रमाला कुशलसं असं ज्यांचं मार्गदर्शन आहे आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य आपल्या परिसराचं भूषण पुरुषोत्तम महाराज झाडगावकर बाबांची उपस्थिती आहे. कार्यक्रमाच्या संबंधाने त्यांनी सुरुवातीला मला कॉल केला. असे अनेक जण आमचे दत्ता महाराजगिरी असतील अन्य जण. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, भजनी मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, भजन सम्राट पाराजी महाराज असतील, प्रल्हाद महाराज असतील, आमचे हरिभाऊ महाराज असतील, मृदंग सम्राट पांडुरंग महाराज पांचाळ असतील, कुलकर्णी महाराज असतील, समसापूरकर महाराज असतील. सुंदरशी साऊंड सर्व्हिससुद्धा आहे. यूट्यूब चॅनल आमचं माऊली चोपडे बंधू वा यांचंसुद्धा आहे. लाईव्ह आहे का? बरोबर, मग मला मोकळं तुम्हा सर्वांना नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. सेवेला सुरुवात करतो. विठाला या अभंगातून श्रीनाथ महाराज संतांच्या संगतीचं महत्त्व सांगतात. जीवनामध्ये संगती फार महत्त्वाची, फार संगतीला किंमत आहे. माणसाच्या जीवनाचं पतनही संगतीमुळेच होतं आणि माणसाच्या जीवनाचा उद्धार सुद्धा संगतीमुळेच होत असतो. पतन उद्धार संगाचा महिमा ते जावे अधमा संत सेवी. जेवढी तुम्ही चांगल्याची संगती केली माणसाची कृती चांगली होते. कृती चांगली झाली विचार चांगले होतात. विचार चांगले झाले आचरण चांगलं होतं. आचरण चांगलं झालं की माणसाच्या जीवनाची प्रगती होत असते. आणि जर तुम्ही दुर्जनाची जर संगती केली तर कृती वाईट, विचार वाईट, आचरण वाईट, मग माणसाच्या जीवनाची प्रगती होत नाही, अधोगती होती. विठाला मध्ये बसतान चांगल्याच्या संगतीमध्ये उठतान तेवढी तुमची किंमत वाढती. भाजीपाला विकणाऱ्याच्या तराजूवर जर माशी बसली तर काही फरक पडत नाही, पण तीच माशी सोनं मोजत असताना सोनाराच्या तराजूवर जर बसली तर तिची किंमत 5,000 होत असते. लक्षात येते का? मग तुम्हीच ठरवा आपल्याला कोणाच्या संगतीत बसायचंय. विठाला संगतीचा परिणाम माणसाच्या जीवनावर होतोच. मोटर एक आहे, विहीर एक आहे, पाणी एक आहे. तेच पाणी उसाला गेलं गोड झालं, तेच पाणी कारल्याला गेलं कडू झालं, तेच पाणी मिरचीला गेलं तिखट झालं. पाणी एक आहे, परिणाम संगतीचा आहे. विठाला साधं सोपं उदाहरण सांगू का? आता तुम्ही शहरातले जरी असले तरी खेड्यातूनच आलेले. आमच्या खेडेगावामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये उखंड्यावर जर दुधी भोपळ्याचा येल उगवला. कशाचा? दुधी भोपळ्याचा. दुधी भोपळा गोड आहे. दुधी भोपळा कसा आहे? गोड आहे. पण त्या गोड दुधी भोपळ्याला जर मशीनं हुंगलं तर गोड भोपळा कसा होतंय? कडू होते. तसं बरेच भोपळे गोड होते पण हुंगल्यामुळे कडू झाले. विठाला मला सांगायचं एवढं, संगतीचा परिणाम जीवनामध्ये. आता 3 प्रकारची संगत सांगतो, ऐका. अधमाची संगत, मध्यमाची संगत आणि उत्तमाची संगत. तुम्हाला 3 प्रकारची संगत सांगतो. अधमाची संगत कशाला म्हणायचं? पाण्याच्या थेंबानं तापलेल्या लोखंडाची संगती केली, काय झालं? बाष्पीभवन झालं, त्याचं अस्तित्व शिल्लक राहिलं नाही. त्याच पाण्याच्या थेंबानं कमलपत्राची संगती केली, कमळाच्या पाकळीवर पडला, मोत्यासारखा चमकू लागला. आणि त्याच पाण्याच्या थेंबानं स्वाती नक्षत्रामध्ये
समुद्रातल्या शिंपल्याची संगती केली, शिंपल्यात जाऊन पडला, परिणाम मोती बनला मोती. म्हणजे पाण्याच्या थेंबानं तापलेल्या लोखंडाची संगती करणं अधमाची संगत आहे. त्याच पाण्याच्या थेंबानं कमलपत्राची संगती करणं मध्यमाची संगत आहे. आणि त्याच पाण्याच्या थेंबानं स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातल्या शिंपल्याची संगती करणं उत्तमाची संगत आहे. आणि उत्तमाची संगत म्हणजेच संताची संगत आहे. संताच्या संगतीत तुम्ही जर गेलात, आपणा सारी करीती तत्काळ, आपणा सारी करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया जमणी, नाही काळ वेळ तया जवळी. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया जवळी, किंवा नाही काळ वेळ तया लागी. संताच्या संगतीत गेलात की तुम्ही संतच झाला म्हणून समजायचं. हो, संगतीचा फार मोठा परिणाम आहे. माणसानं तुकोबारायनं एका अभंगात दृष्टांत दिला, संगत किती महत्वाची. महाराज म्हणले, मला सांगा, विंचवाची संगत घडावी का घडू नये? बोला की. घडू नये. कधी घडू नये? अहो कधीच घडू नये. विंचवाची संगत कुठं बरी असते का? पण महाराज म्हणले, एक वेळ विंचू बरा नाही, पण विंचवाला सुद्धा बरा म्हणण्याची पाळी आली. इतके जगात काही काही माणसं वाईट आहेत. का पाळी आली? विंचू जर तुमच्या अंगावून फिरला तर काही फरक पडत नाही. विंचवानं नांगी जरी तुमच्या अंगावून फिरवली तरी काही फरक पडत. हा, पण विंचवानं जर नांगी हाणली की मग साक्षात्कार झाल्याशिवाय राहत. विंचू हानी नांगी आग्न लावी अनिका अंगी. म्हणजे विंचवाच्या फक्त नांगीत विषय, कशात विषय? पण महाराज म्हणले दुर्जनाच्या सर्व अंगात विषय. विंचवाची नांगी कैसा दुर्जन सर्वांगी. नांगी अंतैसा दुर्जन सर्व अंगी. विंचवापेक्षाही बेकार जाते कोणाची? दुर्जनाची. म्हणून महाराज म्हणले, दुर्जनाची तर संगत घडूच नाही, दुर्जनाचा दर्शन सुद्धा घडू नये म्हणले. किती वेळ? तुका म्हणे क्षण आणि नको तयाचे दर्शन. आणि जर दुर्जनाचा संग जर घडला, दुर्जनाची संगत घडली, किती वेळ घडली? क्षणभर जरी घडली तर त्याचा परिणाम लय वाईट होते. किती परिणाम वाईट होते सांगू का? तुम्हाला भागवतातलंच उदाहरण सांगतो. आता भागवताचार्य पुढीत बसलेत, काय सांगावं ह्याच्या पुढे आम्ही. भागवतामध्ये आजामेळ ब्राह्मणाची कथा आलेली आहे, बरोबर आहे. आजामेळ ब्राह्मण चांगला होता, वाईट होता का? चांगला. आजामेळ ब्राह्मण वेदशास्त्र संपन्न आहे. आजामेळ ब्राह्मण विद्वान आहे. आजामेळ ब्राह्मणाच्या जीवनात नित्य नियम आहे. काय नित्य नियम आहे? रोज देवपूजा केल्याशिवाय आजामेळ पाणी सुद्धा पित नव्हता. हे आजामेळाचा काय होता? नित्य नियम होता. म्हणून माणसाच्या जीवनात नित्य नियम असला पाहिजे. काही नित्य नियमाविन अन्न खायतो स्वान, वाया मनुष्यपण भारवा हे तो वृषभ. महाराज म्हणले, आंघोळ केल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी वाचावं, गाथा वाचा,
हरिपाठ म्हणा, हनुमान चालिसा म्हणा. अहो नसलच काही जमत तर निदान रामकृष्ण हरी म्हणा. याच्याशिवाय तुम्हाला जेवण्याचा अधिकार. आणि जर माणसं नित्य नेम न करता जीवत असतील तर महाराज म्हणले त्याच्यात आणि कुत्र्यात काही फरक. अन्न खाये तो श्वान म्हणजे कोण? कुत्रा. आणि भार वाहे तो वृषभ. वृषभ म्हणजे कोण? बैल. आणि पुढं म्हणले त्याचा होय भूमी भार. त्याचा भूमीला भार होतो. कोणाला? कोणाचा? नित्यनेम न करणाऱ्या माणसाचा भूमीला सुद्धा भार होतो. हे माणसाला कळायला पाहिजे. अहो कुत्र्याला सुद्धा कळतंय. माझ्याकडे मोबाईलमध्ये व्हिडिओ होता, बरेच दिवस होता. ते बाई असा काला करती आणि ते कुत्र्या पुढं ठेवती. कुत्रं खात नाही. ती अगोदर श्लोक म्हणती, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण भर्म, उदर बरन नो हे जाणे जे यज्ञ कर्म. हे यज्ञ. आणि ते पूर्ण श्लोक म्हणल्याच्या नंतर कुत्र मग तोंड लावतंय. कशाला? मग ते त्या कुत्र्याला कळायले विठाला. नित्य असलाच पाहिजे. म्हणून ज्ञानोबा म्हणले ते प्राणी दुर्लभ आहे. नित्यनेम नामी जे प्राणी आणि लक्ष्मी वल्लभ. आणि नित्यनेम ज्याच्या जीवनामध्ये का त्याच्यापाशी लक्ष्मी राहते आणि लक्ष्मीचा वल्लभ सुद्धा राहतो. विठाला विठाला असा अजामेळ ब्राह्मणाच्या जीवनात नित्यनेम होता. पण एके दिवशी काय झालं, देवपूजा करण्याकरता फुलं आणण्याकरता देवपूजेसाठी शेतामध्ये गेला. फुलं तोडले, गावाकडे परत निघाला. पण येत असताना त्यानं विचार केला, येताना थोडंसं लांबून आलो, जाताना शॉर्टकट जाऊ पाऊल रस्त्यानं. पाऊल रस्त्यानं निघाला बदनेसर, पाऊल रस्त्यानं. पण ज्या रस्त्यानं निघाला त्या रस्त्यात ती एका वेश्या स्त्रीची वस्ती होती. आणि येत असताना क्षणभर चित्र पाहिलं. कोण? अजामेळानं. ती वेश्या स्त्री एका जार पुरुषाबरोबर कामक्रीडा करत होती. क्षणभर डोळ्यानं पाहिलं. क्षणभर पाहिल्याबरोबर डोळे झाकले. बापरे म्हणला, काय वाईट लोक आहेत. ब्रह्ममुहूर्त आहे, अशा मुहूर्तावर असं कृत्य चाललंय. जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. डोळे झाकले, घरी आला, आंघोळ करायला बसला. माणसाचं मन एवढं विचित्र आहे, चांगलं लक्षात राहत नाही आणि वाईट लक्षातून जात. आंघोळ करायला बसला, हरिपाठ सुरू केला. हरिपाठात सुद्धा मन लागत. आणि हरिपाठ एक असा ग्रंथ आहे, मन जाग्यावर असेल तरच हरिपाठ म्हणता येते. मन जाग्यावर नसेल तर हरिपाठ म्हणता येत. किती बादशाह असू द्या. हा, ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देऊन ध्यान झालं मग त्याला कळत एवढ्या लवकर कस काय संपला भाऊ. अरे तूच जाग्यावर नव्हतास ना भाऊ. मग तसं आजामेळ हरिपाठ म्हणू लागला. पण ज्ञानदेवाप्रमाणे आत्महानी धान म्हणायच्या ऐवजी ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती चुकायला लागला. मन जाग्यावर नाही ना. आणि मन पाहिजे. ज्ञानोबा म्हणले, मनाच्या पाठीमाग जर गेलात मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. आणि हरिपाठी स्थिरावला. कशी तरी आंघोळ केली, देवपूजा करायला बसला. देवपूजेत बी मन लागत नाही. ते क्षणभर चित्र पाहिलं का, तिकडं मन गेलं. या मनाचे एकनिके देखे आवडीच्या ठाया सोके, या लागी अनुभव सुखची कौतुके, दाविती जई विठाला विठाला. मनाचा स्वभाव आहे, वाईट लक्षातून जात नाही. त्याचा परिणाम एवढा वाईट झाला. काय असते माहिती आहे का, जीवनामध्ये काही जर गोष्टी पाहिल्या ना, माणसानं कोणाला सांगू नये आणि मनात ठेवू नये. समोरच्याला जर कृत्य सांगितलं तर समोरच्याची बदनामी होती, मनात ठेवलं तर स्वतःची हानी होती. म्हणजे मनातही ठेवायचं नाही आणि दुसऱ्याला सांगायचं. हे ज्याला जमलं का त्याला जीवन जगता येते. आजामेळानं काय केलं, सांगितलं नाही पण मनात ठेवलं. परिणाम, एक दिवस स्वतःचं घर सोडून आजामेळ ब्राह्मण त्या वेश्येच्या घरी गेला. वेश्येसोबत संग केला.
एवढा वाईट परिणाम झाला, जेवढी संपत्ती होती का तेवढी संपत्ती त्या वेश्येच्या नादानं तिनं खर्च करून टाकली. एक दिवस भिकारी बनला. कोण? अजामेळ. गावात किंमत होती, पतिव्रता स्त्री होती महाराज घरामध्ये. त्या स्त्रीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मालक काय एक दिवस तुमचं वजन होतं गावामध्ये, तुम्ही एका स्त्रीच्या पाठीमागं लागून तुमच्या जीवनाची किती फार मोठी हानी केली, तुमच्या लक्षात येते का? काय वजन होतं एक दिवस तुमच्या गावामध्ये? पान सुद्धा अजामेळाशिवाय गावातलं हलत नव्हतं, पान सुद्धा. मला वाटतंय जे जे स्त्रीच्या पाठीमागं लागले का त्याची हेच झालं. पान हलत नव्हतं तुमच्याशिवाय. लोक म्हणायचे, अहो कुंडली पाहायची का? अजामेळ देवाला बोलवा. लोक म्हणायचे, पत्रिका काढायची? अजामेळ देवाला बोलवा. काय वजन होतं? एवढंच नाही, गावामध्ये जर भांडणं लागले तर अजामेळ आल्याशिवाय मिटत नव्हते. एवढा वजनदार माणूस. वाटणी करायची भावाभावाची. लोक म्हणायचे अजामेळ देवाला बोलवा हो. म्हणजे एवढे अजामेळाची सत्ता होती, एवढं वजन होतं, एवढे लोक मानित होते. पण अजामेळ देवा म्हणणारे लोक एकेरी शब्दात त्याला आजा म्हणू लागले. लक्षात येते का? आजामुळं म्हणून. कशामुळं म्हणू लागले? क्षणभर त्यानं काय पाहिली होती? वेशा पाहिली, तर त्याच्या जीवनाची एवढी हानी झाली. एवढी संगत वाईट आहे. एवढी संगत काय वाईट आहे. महाराज म्हणले, क्षणभर जर दुर्जनाची संगती केली तर एवढा वाईट परिणाम होतो. इथं क्षणभर कशाला हो, अर्ध्या क्षणाची संगती साधूची घडू द्या, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. पराजी बुवा. अर्ध क्षण घडता संताचे संगती, संताचे संगती, तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा. अर्ध क्षण घडता संताचे संगती, संताचे संगती, तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा. अर्ध क्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा. अर्धक्षण घडाचे संगती, तेने होय शांती महत्पापा. संताची संगत घडली ना तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. बरं, संताची संगत कोण्याही प्रकारानं घडू द्या. संत समागमे एखादी परी, व्हावे त्याचे द्वारी स्वानयाती. कोणत्याही प्रकारानं घडू द्या, कशी घडू द्या, संत तुमच्या जीवनात आले ना तुमचं कल्याण झालंच म्हणून समजायचंय. एक थोडासा इतिहास सांगतो. संताची संगत वाया जात नाही. सहज संताच्या संगतीत माणसं गेले, सहज त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. उदाहरण सांगतो. पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. पुणे जिल्ह्यात खेड तालुका आहे. त्याला आता राजगुरू नगर असं म्हणतात, कारण राजगुरू नावाचे देशभक्त त्या गावात होऊन गेलेले. आणि त्या खेडच्या पश्चिम दिशेला एक कडूस नावाचं गाव आहे. कोणतं गाव? कडूस. कडूस. आणि त्या कडूस नावाच्या गावामध्ये एक व्यक्ती राहत होते. त्या व्यक्तीचं नाव होतं गंगाराम पंत मवाळ. आज सुद्धा ते गाव आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या काळात गंगाराम पंत मवाळ त्या गावात राहत होते. शेतकरी माणूस होता. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. त्या गंगाराम पंताकडे एक म्हैस होती. संताची संगती सांगतो. म्हैस होती, दुभती म्हैस. म्हैस एवढं दूध द्यायची. गंगाराम पंताचा अख्खा संसार त्या म्हशीवर चालायचा. पण एके दिवशी काय झालं, ती म्हैसच सुटून गेली, म्हणजे हरवली. आता हरवली का सुटून गेली का लोकांना सोडून दिली पताच नाही. खेडेगावात असं बरंच चालतंय. एखाद्याचं बरं बुरं चाललं ना,
ते सोडून तरी देते, नाही तर मग ते करतूक तरी करते, काही करते, पण करते लोक. बरं बुरं चाललेलं खेड्यात कोणाला सहन होत. हा, म्हणून आमचे महाराज लोक शहरात राहतात. महाराष्ट्रातला मीच एकटा गधा महाराज आहे खेड्यात राहणारा. नाही मग आता येतो पुढच्या वर्षी परभणीला विठाला. ऐका, आता ती म्हैस सुटून गेली, आता हरवली म्हणा, जाऊ द्या. आता गंगाराम पंत विचार करू लागले, म्हैस कुठं गेली असेल, कुठं गेली असेल म्हैस. उन्हाळ्याचे दिवस होते, चैत्र महिना आहे. शोधू लागले म्हैस कुठं गेली असेल, कुठं गेली असेल. शोधता शोधता गंगाराम पंतांना ज्ञानेश्वरीची एक ओवी आठवली. बाबा, हिरव्या चारे भांबावे पशु. हिरवा चारा दिसल्याच्या नंतर पशु भांबावतात. मग आता हिरवा चारा कुठे आहे ते पंचक्रोशीत पाहू लागले. कोणाचा कडूळ खायला आलेला आहे का, कोणा मका पेरलेली आहे का. आणि मग पाहता पाहता त्यांची नजर भंडाऱ्या डोंगराकडे गेली. आणि भंडाऱ्या डोंगराची दाट हिरवीगार झाडी पाहिली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, ते म्हणले आपली म्हैस भंडाऱ्या डोंगरावर तर गेली नसेल, जाऊ द्या म्हणले, पाहायला काय हरकत आहे. आणि मग गंगाराम पंत पायी 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 भंडाऱ्या डोंगरावर गेले. आता भंडाऱ्या डोंगरावर गेल्याच्या नंतर तिथं त्याला म्हैस दिसली नाही. मग एका झाडाखाली बसून एक साधू भजन करू लागले. त्या साधूचं नाव आहे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज. तुकोबाराय भजन करायले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिवू सदा. काय तुकोबारायच्या भजनाचा आनंद असेल महाराज. अरे खरं भजन एकांतातलंच असते. एकांतात केलेलं भजन एक तर देवासाठी तरी असतं, नाहीतर मग स्वतःच्या समाधानासाठी तरी. आता लोकांतातलं भजन स्वतःसाठी नाही. तेव्हा आता मी मोकळं बोलणारा महाराज आहे, पोटात काय ठूट नाही. खरं सांगायला काय होय पुरुषोत्तम बाबा. आता रोज मी कीर्तनाला चाललो, आज हे गाव, उद्या ते गाव, पराच्या दिवशी तिसरंच गाव. खरं सांगा, देवासाठी का पैशासाठी? नाही, इमानदारीनं सांगा. हा, पैसा. हा, अशी माणसं मला आवडतात. पैशासाठी. याच्यामध्ये देवाचा आहे का काही समान? पण बरं वा, बरं बरं, मग सांगतो ना जरा दम करा. पण खरं सांगू का महाराज, परमार्थ खरा त्या लोकांचा आहे. तुम्ही कॉलनीमधले लोक जर हरिपाठ रोज मंदिरात घेत असताल, तुम्ही कॉलनीमधले रोज लोक रामकथा रामायण कथा जर इथं घेत असताल, तर खरा परमार्थ तुमचा आहे. खरा परमार्थ तुम्ही रोज हरिपाठ कॉलनीतले लोक जर इथं घेत असताल तर कशासाठी घेतात? लोकांना आम्हाला पाकिट द्यावं म्हणून, लोकांना आम्हाला चांगलं म्हणावं म्हणून, लोकांना आमच्या कपाळाला बुक्का लावा म्हणून नाही. अरे ते निरपेक्ष भजन आहे. ते कसं भजन आहे? निरपेक्ष भजन आहे. त्या खऱ्या भजनाचा फायदा होतो. आता आमच्या भजनाचा होतो का नाही देवालाच ठाव. विठाला पण तुकोबाराय झाडाखाली बसलेत. काय भजन हो. तुकोबारायनं पुढं म्हणायचं, पशु पक्षी वेली वृक्ष तुकोबारायच्या पाठीमागं म्हणायचे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीते, पक्षी सुस्वरे आळवीते, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. काय भजन होतं महाराज. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे,
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. हे भजन होतं तुकोबारायचं. आकाशी मंडप पृथ्वी आसन, रमे थे मन क्रीडा करी. काय आनंद असेल त्या भजनाचा. एकांतात भजन सुरू आहे. तुकोबाराय देहावरच नाही. नाठवोनी देह पायाचे चिंतन. आणि तेवढ्यात हे गेला. कोण लक्षात आले का? कोण? गंगाराम पंत मवाळ. तिथं गेले आणि त्यांनी पाहिलं म्हैस दिसली नाही, पण कोणीतरी एक महाराज झाडाखाली बसून भजन करायला लागलेत. महाराज कुठले असते? जाऊ द्या म्हणला, कुठले का असं ना, आपण महाराजालाच विचारू, तुम्ही म्हैस पाहिली का? काय पाहिली का? म्हैस पाहिली का? आता ते महाराजापाशी आला. आता महाराज देहावरत नाही. भजन सुरू आहे तुकोबारायचं. हो कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. डोळ्यातून पाणी यायले तुकोबारायच्या. भक्ती रसात तुडुंब भरलेले तुकोबाराय. आणि तेवढ्यात हे गेला आणि म्हणला, ओ महाराज, ओ महाराज. आता महाराज जागे झाले. महाराजाला वाटलं कोणीतरी साधक आहे गड्या, देवाच्या प्राप्तीकरता साधना करत असावा. त्याच्या साधनेत बाधा आली, आपल्यापर्यंत आलाय, जाऊ द्या मदत करायला काय हरकत आहे. महाराज जागे झाले, देहावर आले महाराज. आणि महाराज त्याला म्हणले, बा साधका, अरे तुझ्या काही साधनेत बाधा आली का रे? ते म्हणला, बा साधका, साधनेत बाधा? हे असं काय बोलायला लागले महाराज तुम्ही? अरे मग आलाच कशासाठी? ते म्हणला, महाराज 4-5 दिवस झालं परेशान आहे म्हणला, म्हैस हरवली. म्हैस शोधित शोधित तिथं आलो म्हणला, म्हैस दिसली नाही, तुम्ही दिसलात. मला वाटलं तुम्हालाच विचाराव, तुम्ही म्हैस पाहिली का? महाराजानं डोक्याला हाणून घेतलं. महाराज म्हणले, मला वाटलं हे देवाचं विचारायला आलं असं. काय विचारायले? म्हैस विचारायले. महाराज म्हणले, भल्याग्रस्ता, देहू गाव सोडून भंडाऱ्या डोंगराव येऊन बसलो. मी काय म्हैस पाहण्यासाठी बसलो का रे? हा, आणि मला म्हशीच पाहायच्या असत्या तर काय गावात कमी म्हशी होत्या का? त्याच्यासाठी मी भंडारा डोंगर धरलाय का? तुला सांगतो भल्याग्रस्ता, मी तर म्हैस पाहण्यासाठी नाही, मी तर देव पाहण्यासाठी आलेलो. आणि तुला बी सांगतो भल्याग्रस्ता, मानवी जीवन हे म्हैस पाहण्यासाठी नाही रे, मानवी जीवन हे देव पाहण्यासाठी. काय म्हशीच्या पाठीमागं लागलास, घामाघूम झालास, एवढंच देवाच्या पाठीमागं लागला असतास तर तुला देव प्राप्त झाला असता. जेवढं म्हशीच्या शोधाकरता तू शोध घेतलास म्हैस प्राप्त होण्यासाठी, तेवढा देव प्राप्त होण्यासाठी जर शोध घेतलास तर देव तुझ्या समोर उभा राहील. इथून पुढं देवाच्या पाठीमागं लाग. देव पहावया करीवो सायास, करीवो सायास. करीवो सायास, न धरी हे आस नाशिवंत. अरे देव पाहण्यासाठी प्रयत्न कर बाबा, म्हैस पाहण्यासाठी काय प्रयत्न करतोस? त्याला थोडासा रागच आला. ते म्हणला, महाराज माझा प्रश्न कळालाय का तुम्हाला? मी काय बोलायला लागलो, तुम्ही काय बोलायला लागले? देव पाहण्यासाठी प्रयत्न करन, आमक करन, तमक कर, हे दुसरं कायला भुसकटूक नाही लागले म्हणला तुम्ही? देव पाहिला का? आपलं म्हैस पाहिली का सांगा? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. हो म्हणला तर पुढे जाईल, नाही म्हणला तर मी पाठीमागं जाईल. ते तुम्ही दुसरं सांगायला लागले म्हणला, देव पाहण्यासाठी प्रयत्न करण, असं करण तसं कर. ते सांगू नका मला, म्हैस पाहिली का सांगा. महाराज म्हणले, गिराईक जरा खट्याळच दिसायले, पण जाऊ द्या म्हणले, आपल्यापर्यंत आलंय, आणखीन चांगलं सांगून बघू. पण महाराजाच्या पक्क लक्षात आलं, याला आता देवाचं सांगायला जावं तर देव याच्या डोक्यात शिरत. देव याच्या डोक्यात का शिरत नाही? कारण याच्या डोक्यात म्हैस आहे. जोपर्यंत याच्या डोक्यातून म्हैस निघत नाही तोपर्यंत याच्या डोक्यात देव शिरत नाही. याच्या डोक्यात देव शिरवायचा असेल तर याच्या डोक्यातून अगोदर म्हैस काढणं. बऱ्याच जणांच्या डोक्यातून मसडाच जात नाही.
कीर्तनात बसले तरी जात नाही. म्हशीचं दूध, म्हशीची पेंड आणि म्हशीचं वैरण याच्यातच जीवन गेलं. काय काय जणायचं, आळंदी नाही, पंढरपूर नाही, वारी नाही, त्याच्यात रान हलगटात काहीच फरक नाही. लय माणसं काय काय काय. ते वामन भाऊ बीड जिल्ह्यात संत होऊन गेले. वामन भाऊ एक जणाला म्हणले, का रे चल ना वारीला. ते म्हणला, महाराज आलो असतो गड्या, पण काय म्हैस कोणाला धारच काढू देत नाही. महाराज म्हणले, मग उद्याच्याला जर तुझी म्हैस मेली तर मग? आणि खरंच त्याची म्हैस मेली. दुसऱ्या दिवशी झेंडा घेऊनच दिंडीत आला. महाराज म्हणले, अरे म्हशीची धार कोण काढीन? ते म्हणला, महाराज तुमचे शब्द कसे खोटे होतील. काय झालं? म्हैसच मेली म्हणला. महाराज म्हणले, बरं झालं मेली. ती म्हैस जर तुला आळंदीला जाऊ देत नसल, ती म्हैस जर तुला पंढरपूरला जाऊ देत नसल, ती म्हैस जर तुला परमार्थ करायला आडवी येत असल, तर अशा म्हशी मेलेल्या बऱ्या. बऱ्याच म्हशी कीर्तनाला सुद्धा येऊ देत नाही. कीर्तनाला निघालं की असे पिळे घालतात. मग ती म्हैस 4 पायाची असो का ती म्हैस आपला, मी म्हशीबद्दल बोलतोय विठाल. महाराज म्हणले, याच्या डोक्यात म्हैस आहे, याच्या डोक्यात देव शिरत नाही. मग अगोदर आता देव शिरवायचा म्हणला तर याच्या डोक्यातून काय काढावं लागेल? महाराज म्हणले, यातला अगोदर आता म्हैसच देतो. काय देतो? महाराज म्हणले, काय म्हणणं आहे तुझा? काय नाही म्हणला, म्हैस पाहिली का सांगा. महाराज म्हणले, कुठंच बघू नको, घरी जाय, तुझ्या दारात म्हैस उभी. ते म्हणले, महाराज 5 दिवस झालं परेशान आहे, म्हैस सापडत नाही. तुम्ही म्हणतात की दारात उभी. अरे तुला सांगतोय ना मी, तुझ्या दारात उभी आहे म्हैस. ते म्हणला, म्हैस जर नाही सापडली, मेन तुम्ही येत म्हणला. मी बी याच भागातला आहे म्हणला मी. चिल्लर समजू नका म्हणला. महाराज म्हणले, सापड्या काय करशील? म्हणाल ते करील. महाराजाला एवढंच पाहिजे होतं. आता जाय म्हणले, दारात म्हैस उभी आहे. पळत घरी आला. खरंच पाहिलं तो म्हैस दारात उभी आहे. अरे कुठं सापडी, कधी सापडी, कशी सापडी? घरचे म्हणले, सापडलीच नाही, बघा दारात उभी आहे म्हैस. आणि मग तुकोबाऱ्याचा अधिकार त्याच्या लक्षात आला. अरे अरे अरे, मला महाराज म्हणले होते, अरे म्हैस पाहण्यासाठी काय प्रयत्न करतोस? देव पाहण्यासाठी प्रयत्न कर ना. पण मी म्हशीचाच आग्रह धरला. मी जर म्हणलो असतो ना महाराजाला, मला देव पाहायचा आहे, महाराजांना मला देव दाखवला असता. पण मी म्हशीचा आग्रह धरला म्हणला. ज्या महात्म्याच्या शब्दावर म्हैस सापडू शकते, त्या महात्म्याच्या शब्दात देव सापडू शकत नाही का? मला देव दाखवला असता महाराजांना. चुकलं म्हणला महाराज, माझं व्यर्थ जीवन गेलं, संसारामध्ये किड्यासारखं बुडालो, गेलेलं आयुष्य वाया गेलं. जाऊ द्या म्हणला, गेलेल्या आयुष्यामध्ये आपण बदल करू शकत नाहीत, पण राहिलेल्या आयुष्यात बदल करू शकतो. कोणाचं आयुष्य पेण्यात गेलं असेल, खाण्यात गेलं असेल, मागचं गेलं ते गेलं, मागील केले ते पाहू नका, आणि पुढे जामीन आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. अरे बाबांनो, आता तरी चांगलं वागा. आणि त्याला वैराग्य प्राप्त झालं आणि ते म्हणला, आता उरले ते हरी तुम्हा. आता मला तुकाराम महाराजाच्या संगतीत जायचंय. आणि घरच्या माणसाला म्हणला, हे बघा आता म्हैस आणि तुम्ही. घरचे म्हणले, तुम्ही? ते म्हणले, तुम्ही आम्ही आता समन मिटला. देव माझा, मी देवाचा, आणि हीच माझी सत्यवाचा. पळत आला. तुकोबाराय तिथंच बसलेले होते. रडत येऊ लागलं. तुकोबारायनं लांबून पाहिलं. आपण दिलेल्या इंजेक्शनाचा फरक पडला म्हणले. सांगू लागलो तेव्हा धावू लागलं. आता आलंय, रडत येत आहे. आपण दिलेली सलाईन लागू झाली. महाराज म्हणले, म्हैस सापडली नाही का रे? सापडली महाराज. आता मला देव सापडून द्या. महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला. महाराजांना त्याच्यावर कृपा केली. कृपा कटाक्ष निहाळिले, आपल्या पदी बैसविले. महाराजांना आपल्या योग्यतेला त्याला आणलं. 14 टाळकऱ्यापैकी 1 टाळकरी झाला आणि तुकोबारायच्या अभंगाचा लेखक बनला. आणि जेवढे काही अभंग आज तुमच्या आमच्यापर्यंत आलेत का तुकोबारायचे, ते 2 महात्म्यानं लिहिलेत. कोण? गंगाराम पंत मवाळ कडुसकर आणि संताजी महाराज जगनाडे सुदुमरेकर. या 2 महात्म्यानं अभंग लिहिले तुमच्या आमच्यापर्यंत आले.
तुकोबारायनं त्याच्यावर अशी कृपा केली. महाराज म्हणले माघ शुद्ध दशमीचा उत्सव तू तुझ्या गावामध्ये कर. आणि माघ शुद्ध दशमीचा उत्सव गंगाराम पंतांना आपल्या वाड्यात केला. आणि आज सुद्धा या 2025 मध्ये सुद्धा आज सुद्धा माघ शुद्ध दशमीला त्या वाड्यात देव येतो. म्हणजे त्या वाड्यात मी कीर्तन केलेले. माघ शुद्ध दशमीला त्या वाड्यात देवाच्या पायघड्या उमटतात. कुठं? कडूस गावामध्ये. हा अधिकार प्राप्त झाला कशामुळं? बोला की कशामुळं? मैस्वज्ञाच्या निमित्तानं भेट झाली. कोणाची? जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजाची. तर तुकाराम महाराजानं संतच बनवलं, संतच. आणि देव त्यांचा ऋणी झाला. म्हणून महाराज म्हणले अर्धक्षण घडता संताचे संगती अंतेने होय शांती महत्पापा. म्हणून देवा अरे दुसरं कशाला काही देतोस बाबा? संत संग बोला बोला. संत संग देई जय हो. संत संग देई अनेक प्रवाही घालू नको. संताची संगती किती महत्वाची ऐका. देव सुद्धा संताच्या संगतीसाठी तरसला. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव सुद्धा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना आणि द्वारिकेचा राणा. द्वारिका नावाची नगरी सोडली. ध्वनी बोला बोला. हा वैकुंठ सांडोळी धावे चक्रपाणी. वैकुंठ सांडोळी धावे चक्रपाणी. वैकुंठ सांडोळी धावे चक्रपाणी. वैकुंठ सांडोळी धावे चक्रपाणी. वैकुंठ सांडोळी वैकुंठ सांडोनी धावे चक्रपाणी. बरं जाऊ द्या. नावडे वैकुंठ शेषाचे शयन आणि वैष्णव सदन कशासाठी हो?
त्याच्या संसारात कमी होती का? पण कोणाचा संसार असू द्या, दुःख बांधवडी, माणसाचा संसार असो का देवाचा असो, सुख असते का? तुम्ही म्हणता महाराज देवाच्या संसारात काय दुःख आहे आणि सुख असतं तर संताच्या दारात आला असतं का? बोला की. आता देवाचा संसार कसा आहे 2 मिनिटात सांगतो. भागवत कथा तुम्ही सगळ्यांना ऐकली, भागवतकार बी येतं. देवाला बायका किती येतात? 16,108. 1 नंबरची देवाची बायको आहे लक्ष्मी. रुक्मिणी कोणाचा अवतार? लक्ष्मीचा. आणि लक्ष्मी कोणाला म्हणते सांगू का? जिथं जगाचं सौंदर्य संपतं तिथून लक्ष्मीचं सौंदर्य सुरू होतं. इतकी सुंदर लक्ष्मी आहे, इतकी. तिच्या इतकी सुंदर स्त्री जगात कोणती नाही, एवढी सुंदर लक्ष्मी आहे. बरं, आमच्या लक्ष्मी आईसाहेबाचं सौंदर्य म्हणजे नॅचरल आहे. हे पार्लर मधून आले होतो, कोणी बी सुंदर दिसल हो. हे पार्लर वाल्यामुळे लय फसगत व्हायला लागली माणसाची, लय फसगत. काय सांग, आमच्या एका पकवाजाचं लग्न झालं आणि मी त्याला महिन्याला भेटायला गेलो आणि एक बाई अशी दारात भांडे घासायली. अरे मी म्हणलं काय तुझ्यात बदल झाला रे? ते म्हणलं काय झालं महाराज? मी म्हणलं आयुष्यभर तुझ्या आईनं भांडे घासले, कधी बाई लावली नाहीस आणि लग्न झाल्याबरोबर भांडे घासायला बाई लावलीस. ते म्हणला महाराज ती बाई नाही. मी म्हणलं मग? ती म्हणलं माझी बायको आहे. अरे मी म्हणलं लग्नात लय सुंदर दिसू लागली. ते म्हणला ती पार्लरवालीची कृपा होती. ते राजेंद्र दास जी म्हणतात बघा, ये पार्लर वाली क्या करती है बोले, वो बुढ़िया को गुड़िया बना देती है. पण घंट्यापुरतीच, दुसऱ्या घंट्याला नाही. असं सौंदर्य नाही, नॅचरल. लक्ष्मी ज्याच्या घरात जाती त्याला काहीच कमी पडत. ती देवाची बायको आहे, निस्ती बायको नाही. पाय धुवावयाच्या दैवा, पाय लक्ष्मीच्या हाती, तिसी यावे काकुळती. लक्ष्मीचे वारे, हो लक्ष्मीचे वारे, येता दारिद्र्य घे येता दारिद्र्य हे माघारे. हे माघारे. लक्ष्मी सुंदर स्त्री, श्रीमंत तशीच. आता जाऊ द्या, ही लक्ष्मी सोडून द्या, दुसरी बायको सांगतो 2 नंबरची. तिचं नाव आहे सत्यभामा. आणि सत्यभामा किती श्रीमंत घरची होती सांगू का? सत्यभामेनं माहेरातून मणी आणला होता. कोणता मणी? समंतक. आणि समंतक मण्याचा चमत्कार होता, रोज 8 भार सोनं देत होता. किती भार? बरं जाऊ दे, 8 भार सोनं कशाला म्हणते ते कळतंय का? बरं जाऊ दे, 1 भार सोनं सांगतो, मग 8 भार सोन्याचं गणित लावा. आमचे गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगतात 32,000 तोळे सोनं. किती? 32 तोळे नाही, 32,000 तोळे सोनं म्हणजे 1 भार सोनं. 32,000 तोळे गुणिले 8 किती किलो, किती क्विंटल झालं? घरी जाऊन हिशोब लावा. इतका समंतक मणी रोज सोनं देत होता, रोज. आणि तो मणी तिनं माहेरातून आणला होता. कोण? सत्यभामेनं माहेरातून आणला होता. हो, माहेरातून. पण ती सत्यभामा कधीच म्हणली नाही माया बापानं लय मोठा हुंडा दिला, माया माईनं लय मोठं दिलं, असं कधी म्हणली? आपल्या बायका काही नाही, फक्त माहेरातून जाऊन खारड्या आणि पापड्या घेऊन येतात आणि तेच 17 बाऱ्या सांगते, माया माईनं दिलं, माया माईनं दिलं, माया माईनं दिलं, माया. काय दिलं का तुझ्या माईनं? काय दिलं? हा, तिळं लावून खारोड्या चालल्यास, इतकं नाकानं वांगे सोलायला लागली. हा, नवऱ्याला खाला दिल्या, नवऱ्याला म्हणली होय वा, आणि खा किंवा खारवाड्या जरशाक. आणि कशा लागायल्यात खारवाड्या? ते म्हणला छान आहेत. येत्यात का तुमच्या माईला? बापरे, खाल्लेल्या खारवाड्या वाकल्या तिनं. कशाला पोटात राहत्या? माईचं वर्णन करायली आणि सासूची निंदा करायली. हा, लय बाया महाराज, लग्न केल्यावरच कळतंय माणसाला. माईची इमानदारीनं मला वाटायला संन्यास घेतला असतात बरं झाला असतं. पण आता मुकाट्यानं बुक्क्या खाच्या. संसारातल्या बुक्क्या अशा असतात, आवाज निघत नाही, कळ लागल्याशिवाय राहत नाही. लय एक जणानं वैतागून सासऱ्यालाच फोन लावला. ते म्हणला, सासरे बुवा तुम्ही दिलेलं फळ लय कडू निघालो. सासरा त्याच्यापेक्षा जास्त रडू लागला. ते म्हणला, जावाई बापू घ्या ऍडजस्ट करून, तुम्हाला जे मी फळ दिले का त्या कडू फळाचं झाडच माझ्या घरात आहे. आता लय अवघड आहे हो, लय बेकार काम आहे. हा, कोणाची बायको असू द्या,
100 पैकी 100 गुण नवऱ्याला कधीच देणार नाही. जग नवऱ्याचं कौतुक करू द्या, बायको करते आय पांचाळ महाराज करते का? हा घरी गेल्या इतकंच म्हणायचं काय पकवाज बाजीला, ती म्हणते हा हा म्हणलं गेलं सगळंच. लय अवघड आहे हो, कोणाची असू द्या. हा बघ मी मोकळा बोलणारा माणूस आहे म्हणून झाकून ठेवीन, दुसरं काय. एक 4 बायका एकत्रित गप्पा मारीत बसल्या. एक बाई म्हणली अगं माझा नवरा घरीच येत नाही, फोन आला की निघाला, फोन आला की निघाला. आता तिचा नवरा पोलीस, ड्युटीच ब्युटी, फोन आला की जावं लागायचं. दुसरी म्हणली अगं तुझा तरी बरा आहे, माझा नवरा कंपनीत कामाला आहे, सकाळी 8 वाजता MIDC मध्ये जातो, ते संध्याकाळी 8 वाजताच घरी येतो. म्हणली 12 तास त्याची माझी भेट होत नाही. तिसरी कीर्तनकाराची बायको होती, ती म्हणली तुमच्या दोघीचे बरे येत, माझा नवरा डिसेंबर मध्ये जे जात आहे 6 महिने संध्याकाळी घरी नसते. म्हणली आज हे गाव उद्या ते गाव, डिसेंबर मध्ये गेला की जून मध्ये नारळ घेऊनच वापस येते. तिसरी दारू पेणाऱ्याची बायको होती, ती म्हणली हे बघा तुमच्या तिघीचे बरे आहेत, म्हणली निदान मनानं तरी घरी येते. मला रोज संध्याकाळी याला धुंडावं लागतं, हे नेमकं पळडय कुठं, शोध कुठं शोध कुठं. आणि मग एकदा दिसला की मग दिसला ग बाई. आणि ते इतकं बेभान झालेलं असतं, म्हणली ते जर गटारात पडन, त्याला जर डुकरानं ढुसणी दिली तर ते डुकराच्याच पाठीवून हात फिरीत आणि म्हणते गौतमी तू कधी आलीस. कोणाची असू द्या नाही, 100 पैकी 100 गुण बायकोकून कावच घ्यायचे. हा तसं देव जरी असला तरी देवानं बायकोचा, आता त्याच्या संसारात 16,108 बायका आहेत, पण एका बायकोचं वर्णन करायला गेलं तर एक ग्रंथ तयार होईल अशा बायका. पण देवानं बायकोचा सुद्धा त्याग केला. कोणासाठी? संतासाठी. तुम्ही म्हणता ना बायकोचा त्याग केला, हो पुराण सांगत नाही, तुम्ही पाहिलेलं दृष्टांत, पाहिलेलं कृत्य. पंढरपूरला गेले का? हे बघा जे नाही गेले त्याला एकदा लोटांगण घालतो. तुका म्हणे जन्मा आल्याची सारखी विठ्ठलची एक देखिलिया. आणि पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल बायकोचा त्याग केला देवानं. कस काय? प्रत्येक गावात विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आता इथं बी आहे, पण रुक्मिणी शेजारी आहे, बरोबर आहे. पंढरपुरात आहे का? पंढरपुरात आल्याच्या नंतर देवानं सांगितलं रुक्मिणी इथं माझ्या साईडला सुद्धा तुझा उभा राहण्याचा अधिकार नाही. पुढं चोखोबार आहेत, पुढं पुंडलिक आहेत, पुढं नामदेव आहेत, पाठीमाग हो. आणि रुक्मिणी पाठीमाग गेली आणि पांडुरंग पुढे आहेत. म्हणून पंढरपुरात पांडुरंगाचं मंदिर पुढं आणि रुक्मिणीचं पाठीमाग. मला एका आडमुठ माणसानं प्रश्न विचारला. ते म्हणला महाराज पंढरपुरात पांडुरंग पुढील रुक्मिणीच कस काय माग? मला रुक्मिणी मागच असते. ह्याला कुठं पुराण उघडीत बसव, मागच असते. कस काय माग असते म्हणला? अरे मला मागच असते ना. कस काय माग असते? अरे मला मागच असते. कस काय? मी म्हणलं हे बघ, सध्याच्या काळातला एखादा पांडुरंग जर मोटरसायकलीवर निघाला तर त्याची रुक्मिणी कुठं बसती? कुठं बसती? मी म्हणलं मग तुझ्या रुक्मिणीपेक्षा आमची रुक्मिणी चांगली आहे. ते म्हणलं कस काय? मी म्हणलं आमची रुक्मिणी मर्यादा धरून अंतर सोडून पाठीमागं उभी आहे. सध्याच्या काळातली रुक्मिणी पांडुरंगाला चिटकून बसती, पाठीमागून मांडी दाबीती, बगलातून मुंडकं पुढी काढीती आणि त्याला सांगते लेफ्ट राईट स्पीड बेकार पलटी. गेली पांढरला गाडी पलटी. कस काय झाली? ते म्हणलं कुत्रं आडवं गेलं. तर आता काय सांगावं ह्याला? उगं आमच्यासारखे कीर्तनकार कोणते तरी बोलणारे आहेत म्हणून बरं आहे, नाही तर काय राहिली संस्कृती महाराज. आपल्या शहरामध्ये जर रस्त्यानं निघालं तर माणसाला प्रश्न पडायला आपण भारत देशातच राहतो का? आपल्या भारताला माता म्हणतात. भारत असं कोणी म्हणलंय का? भारत माता आणि पाकिस्तान सुलता. सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा, हम बुलबुलें हैं जिसकी, ये गुलसिता हमारा हमारा सारे जहां से अच्छा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. वो धरती वो जहाँ
ऋषी मुनी जपते प्रभु नाम की माला। हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। जहाँ हर बालक एक मोहन है, राधा एक बाला और राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जय भारती जय भारती जय भारती जय भारती। आणि त्या देशातले आपण माणसं आहेत राव। पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती। आणि त्या देशात संत जन्माला आले आणि म्हणून देव संताच्या घरी आला। आणि ज्या दिवशी देव संताच्या घरी आला त्या दिवशी देव सुखी झाला। संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करित्याची। संताचे सुख झाले या देवा। ज्या दिवशी देव संताच्या दारात आला त्या दिवशी सुखी झाला, सुखी। आणि मग देव जर संताच्या संगतीसाठी तरसत असेल तर देवा आम्हाला दुसरं कशाला काय देतोस रे बाबा। संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको। एक वाक्य सांगू का? जीवन जगत असताना अशी चांगल्याची संगती करा, लहान बनून जीवन जगा आणि मोठ्याचा हात धरा। लहान होऊन जीवन जगण्यात फार मोठा आनंद आहे, मुंगी होऊन साखर खाण्यात आनंद आहे। लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा। लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा। मुंगी होऊन साखर खाण्यात आनंद आहे। लहान व्हा आणि मोठ्याचा हात धरा। कसं करा सांगू का? उदाहरण देतो। या कॉलनीतल्या 4-5 मुंग्या एकत्रित आल्या आणि एक मुंगी म्हणली, बाई उद्याच्याला मला दिल्लीला जायचंय। 4 मुंग्या म्हणल्या, अगं पागलेस का, आथरून पाहून पाय पसर, आपल्याला कुठं दिल्लीला जाता येतं का? नाही म्हणली, मला जायचंयच। खरं सांगा, मुंगी दिल्लीला जाईल का? जाईल का? त्या मुंगीनं जर ठरवलं या मंडपाला वेढा घालायचा आहे, तिला 1 दिवस लागल, बरोबर आहे का नाही? पण ती हुशार होती, ती म्हणली मी उद्याच्याला दिल्लीला जाणार म्हणजे जाणार। आणि तीच मुंगी दुसऱ्या दिवशी दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टवर चढली। इथून 3 तासात संभाजीनगर, बरोबर आहे? संभाजीनगरमध्ये VIP विमानात जाऊन बसली, बुकिंग नाही, रिझर्वेशन नाही, पासवर्ड नाही। बरोबर 90 मिनिटात दिल्लीला गेली। 90 मिनिटातच जातं विमान, मी बऱ्याच वेळा गेलेले। किती मिनिटात? 90 मिनिटात कुठं गेली? दिल्लीला गेली। आणि दिल्लीला गेल्याबरोबर त्या मुंगीनं इकड्या मुंग्याला व्हिडिओ कॉल केला। बघ म्हणली, न्यू पार्लमेंट इन दिल्ली, आता मी लोकसभेत चालले, मोदी साहेबाची एंट्री तुला दाखवते। आणि मग इकड्या मुंग्या म्हणल्या, होय ग, आणि तू दिल्लीला कस काय गेली ग? ती म्हणली, बाई मी दिल्लीला येण्यासाठी 2 गोष्टी केल्या, एक तर मी लहान झाले आणि मोठ्याचा हात धरला म्हणून दिल्ली मला सापडली। दृष्टांत संपला। लहान बनून जीवन जगा आणि संत रूपी मोठ्याचा हात धरा, मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला सापडल्याशिवाय राहणार नाही। संग दे। आणखीन एक उदाहरण सांगतो। किती मिनिटं राहिलेत? बरोबर, पाहिली मोठी काय तरी 17 मिनिटं राहिली। हा राईट, 17 मिनिटात बघू एक उदाहरण। भजन करा विठाला 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 विठाला। हे बघा, परभणी जिल्हा साधू संतांची भूमी। परभणी जिल्हा पवित्र ते कुळ, पावन तो देश, अंजेते हरीचे दास जन्म घेते। आजचा इतिहास पाहायचा नाही, परभणीचा आजचा इतिहास बघू नका। मग
परभणी जिल्ह्यामध्ये असे काही संत होऊन गेले, निष्ठे संत नाही, क्रांतिकारी संत होऊन गेले. कसे झाले तुम्हाला काय इतिहास सांगावा. 700 वर्षापूर्वी याच परभणी जिल्ह्यामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराजाचा जन्म झाला. बरोबर आहे. काही माणसं म्हणते ते हिंगोली जिल्ह्यातले, आता हिंगोली झालाय पहिला. आणि जेवढा नामदेव महाराजांना भक्तीचा प्रचार केला तेवढा भक्तीचा प्रचार कोणच केला. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आज सुद्धा पंजाब मध्ये नामदेव महाराजाचे मंदिर आहेत. आणि ते नामदेव महाराज कोण्या जिल्ह्यातले? एवढंच नाही, वारकरी संप्रदायापुरतं कार्य केलं नाही. शीख संप्रदायामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराजाचे 2000 अभंग आहेत हिंदीमधून. तुम्ही आम्ही तरी नामदेव महाराजाला नामदेव महाराज म्हणतो, पण शीख लोक नामदेव महाराज म्हणत नाहीत, बाल भगवान नामदेव. अरे काय श्रद्धा आहे त्या लोकांची, आपली का नसू नये. मग एवढा परभणी जिल्हा पवित्र आहे. ते 700 वर्षापूर्वी मेलेली गाय जिवंत केली दिल्लीत जाऊन. कोण? नामदेव महाराजानं. आता ह्याच्या पलीकडे काय सांगू. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. नामदेव महाराजाच्या कीर्तनात देव नाचत होता, ही ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती. ज्या नामदेव महाराजानं कीर्तन सुरू केल्याच्या नंतर देवानं देऊळ फिरवावं, ज्या नामदेव महाराजानं कीर्तन सुरू केल्याच्या नंतर देवानं येऊन नाचावं, ज्या नामदेव महाराजानं वयाच्या 5व्या वर्षी देवाला जीव घालावं, ते नामदेव महाराज कोण्या जिल्ह्यातले? बरं याच्या पलीकडे सांगू का. ज्या जनाबाई बरोबर देव गौऱ्या वेचू लागत होता, ज्या जनाबाईला देव दळू लागत होता, ती तरी कुठली होती? परभणी जिल्ह्यातलीच ना. म्हणजे 700 वर्षापूर्वीचा जर विचार केला, 700 वर्षापूर्वीचा जर इतिहास पाहिला, तर 700 वर्षापूर्वी पंढरपुरामध्ये जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी 2 जणांच्या ताब्यात होता. ते अध्यक्ष बी परभणीचा आणि उपाध्यक्ष बी. हा, म्हणून तर बाहेरच्या जिल्ह्यातले लोक म्हणते जगात जर्मनी भारतात. हा नाद खुळाय विठाला. जाऊ दे, आर्थिक दृष्ट्या असेल आपला कमी विकास, तिकडे नाही जायचं आपल्याला. पण हा ना, काय विकास आहे. तुमच्या एका कॉलनीत रस्ता धड नाही आहे का? आमच्या मानवत मध्ये व्याग बरं घर, तिथं रस्ता आहे, ते बी सुंदर. परभणीपेक्षा तालुका डेव्हलप झाला. जाऊ दे, आता तिकडे गेल्यावर हे म्हणते प्रचार करायला का. मला सांगायचं एवढं, पण परभणी जिल्हा साधू संतांची काय भूमी आहे, भूमी. आता त्या जनाबाईनं 700 वर्षापूर्वी संगत केली. कोणाची? संत शिरोमणी नामदेव महाराजाची. परिणाम, मी संत संगती याच्यावर बोलतो. परिणाम झाला, झोडगावकर बाबा ब्रह्मांडाचा धनी, जगाचा मालक तिचा ऋणी झाला. कोणाचा? पहाटे 4 वाजता उठवायला देव येत होता. देव कोणाला? जनाबाईला. पूर्वीचा काळ होता, दळणवळणाचे साधनं नव्हते, माणसाकडे एवढा पैसा नव्हता, पण माणसं समाधानी होते. बरोबर आहे. अजूनही काही काही जुनी माणसं सांगतात, महाराज 4 जणांमध्ये आम्ही एक शर्ट घातलेला आहे. माणसं कसे होते? आज आपल्याकडे सगळं आहे, काय नाही. चेहरा पाहिला की असं वाटतंय दुष्काळ काय याच्या एकट्यावरच पाडा. फोडिली गोवरीन जैशी दिसे, पण समाधानी लोक होते. त्यातली त्यात आमच्या माय माऊलीला, बायकायला जरा जास्त काम होतं. उठून दळावं लागायचं ना. आता दळायचं काम राहिलं, दळता दळता सासूबाई मेल्या आणि ह्याच्या नशिबी गिरण्या आल्या. आता तर मी तर म्हणतो महाराज, जात बी राहिलं नाही. जात राहिले का? जात 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 कुठं चालले हो? जाते चाललो दळायला. जात इथून पुढच्या पिढीला लिहून ठेवावं लागणार आहे. जात कशाला म्हणत होते, पाटा कशाला म्हणत होते, वरवटा कशाला म्हणत होते, खलबत्ता कशाला म्हणत होते, उखळ कशाला म्हणत होते, मुसळ कशाला म्हणत होते. कळल का?
कळत नाही अहो. इकडं तरी आपल्या छोट्या शिट्यानं ठीक आहे, पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीत काही कळत नाही. पुण्यामध्ये काल्याचं कीर्तन करू लागलो आणि काल्याच्या कीर्तनात प्रसंग सांगू लागलो. यशोदा माता दह्याचं मंथन करायची, रवी डेऱ्यात टाकायची, रवी टाकून घुसळण करायची. मी त्या बाईला विचारलं, म्हणलं बाई तुम्हाला रवी माहिती आहे का हो रवी? ती म्हणली हो महाराज माहिती आहे ना, रवी आणि मी एकाच क्लासमध्ये होतो. ती रवी नाही इकडी रवी कळत नाही त्याला करता विठाला. तसा जुना जुना काय गेला. आता थोडं जुनं सांगायचं मला ना दे, माणसाच्या गप्पा ऐकतो जुन्या. आता जुने माणसं म्हणतात काय सांगावं महाराज, पूर्वीच्या काळातल्या बायका लाकडी काटोटीत भाकरी करायच्या. आता लाकडी काटोटी राहिल्यात का? खेड्यात नाही राहिल्या, शेर सोडून द्या. आमच्या खेडेगावातल्या बायकांना सुद्धा काटोटी विकून साड्या घेतल्या. काय डसू लागले त्याला काय माहित. हो, काटवट गेली न परात, आणि ज्या ज्या बाईनं परातीत भाकर केली असं समजायचं नवऱ्याला पायाची माती खाऊ घातल्याप्रमाणे. कसं काय? पूर्वीच्या काळात लाकडी काटोट होती. लाकडी काटोटीला 2 कानं होते. त्या दोन्ही कानावर बाई पाय ठेवायची आणि मधात भाकर. आता परातीत भाकरी करतात, परातीला कानं असतात का माय? मग मधात पाय ठेवतात का तुम्ही? मग काय करतात, दोन्हीकडून 2 पायी लावित्यात, अंगुठ्याचा मळ, पायाची माती, खा माया पायाची माती. हा, गेली काटवट गेली न परात. म्हणून त्या काटवटीला राग आला आणि त्या काटवटीनं परातीला 1 लाद घातली आणि तीच परात तुमच्या पोराच्या वरातीत पालथी झाली. धाटडांग 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 संस्कृती राहिली. हा, काटवट गेली न परात काय राहिलं आता मला सांगा. पण पूर्वीचा काळ होता गड्या. आजही काय काय जुनी माणसं सांगतात असा सुंदर काळ होता. पहाटेच्या वेळेस कोण्याही दारासमोर जर तुम्ही गेलात खेडेगावात तर जात्याचा आवाज ऐकायचा. कशाचा? जात्याचा. आणि दळायला लागली तर तिला माहेरची आठवण यायची, आणि माहेरची आठवण आल्याबरोबर आपल्या माईसाठी गाणं म्हणायची. आज माहेराले जाणं झाली झाली व पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेसा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा. आज माहेराले जाणं झाली झाली व पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. काय काळ शांत बसव ह्याच्यासाठी आई अंगाई गीत म्हणायची. कोणतं गीत? गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई. जगा वेगळी ही ममता हो, जगा वेगळी ही ममता, जगा वेगळी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. अंगाई गीत होता, अंगाई गीत. आणि लेकरू महाराज आईचा आवाज ऐकला, पाळण्यात झोपत होता लेकरू पाळण्यात. आताच्या आईला मोबाईल लावून द्यावा लागायला, तेव्हा ते पाळण्यात झोपायले. 1.5 वर्षाच्या काट्याच्या हातात मोबाईल द्याली. 1.5 वर्षाच्या एका बाईला तुम्ही लेकराच्या हातात मोबाईल देताय म्हणजे तुम्ही तुमच्या लेकराचं आयुष्य कमी करताय हे ध्यानात ठेवा. एका बाईला म्हणलं बाई लेकराच्या हातात मोबाईल देऊ नये. ती म्हणली महाराज तू ऐकत नाही हो. मला 1.5 वर्षाचा, हे 40 वर्षाचा तू ऐकायलाय आणि 1.5 वर्षाचा तू ऐकत नाही. त्याग केला येणं तू यासाठी बघ ना. भावा बहिणीचा त्याग केला, मायबापाचा त्याग केला. वाघ होता लग्नाच्या आधी वाघ, तू लांडगा केलंस हा. आणि 1.5 वर्षाचं कट्टा ऐकत नाही. अरे म्हणायला तरी काय वाटतं का नाही?
हे बघा, घरातले 4 कामं कमी करा, पण आपल्या घरातल्या चिमुकल्याला या देशाचा चांगला नागरिक घडवणे हे तुमच्या हातात आहे. लेकरायला चांगले संस्कार द्या. जुना काळ होता हो, लेकरू रांगत रांगत याचं, आणि आईच्या गळ्यातलं गोड गोड गाणं ऐकत ऐकत त्याला साखर झोप लागायची. एवढे लेकर भाग्यवान होते. सध्याच्या काळातले लेकर लय दलिंदर, त्याच्या आईला अंगाई गीत येत. पूर्वीच्या काळातल्या कविता गोड होत्या. आता इथं बरेच बसलेले जुने माणसे, त्यांना लहानपणी एक कविता होती. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. त्याच्या पाठीमागं रामायण दडलेलं होतं. रामायण, अशा कविता होत्या. आताच्या काळातल्या काय कविता आहेत? आमची पोरगी कितीशी म्हणाली, पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. मला मग लेकर कोण्या भूताची. कविता आहेत का महाराजा? अरे जुनं गेलं. आणि एक वाक्य सांगू का? आई, भजन करण्याचा पहिला अधिकार स्त्रीला आहे. कोणाला? यारे यारे याती भलत्या, अगोदर नारी आणि मग भजन करण्याचा अधिकार पहिला कोणाला? आणि म्हणून आपल्या घरातल्या माय माऊलीनं स्वयंपाक करत असताना जर नामस्मरण केलं तर फार मोठा फायदा आहे. करणारणीला फायदा आणि खाणाऱ्याला सुद्धा फायदा. कारण अन्नातले दोष निघून जातात आणि ते अन्न अन्न न राहता त्याचा प्रसाद बनत असतो. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. म्हणून उद्यापासून एक काम करायचं, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जे तुम्हाला नाव आवडते ते घ्यावं, हेच म्हणा असं नाही. जोरात म्हणायला लाज वाटत असेल तर मनातली मनात म्हणा. जोरात म्हणल्यापेक्षा हृदयात म्हणलेलं त्याला लय लवकर ऐकू जातं. हो, करीत जात जा माय भजन. आमच्या खेडेगावातल्या बायका भजन करीत नाहीत असं नाही, करत्यात, पण तेच्या अभंग कोणत्याच गाथ्यात नसते. कुठून जोडी त्यात आणि कुठून नाही. दिंडीच्या वाटान लय येतात ना काही बी. आणि मला दिंडीत याव द्या, आणि माऊलीचा न सवळा पाहू द्या. सवळा सवळा. एक म्हातारी म्हणाली, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. म्याला बापरे, म्याला हिला देवाचा नंबरच भेटला तर काय करीन बाबा ही. हो, आणि तुझी रे आठवण लई लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. बापा, आणि देवाचाही तुरे देव माझा नंबर कर्ये शो. म्हणलं बापा बापा बापा. म्हणलं बाई इकडे बरं तुमच्या पाया पड द्या. रातभर पाकडन काय नाही सापड. भजन म्हणते त्याला. एक बाई महा बेल वाया गेले का बाय बाय तिकडच घसरून मेले या. अरे क्या भजन आहे. भजन ते मंगळवानी नरका जाणे चुके ना, नरका जाणे चुके ना, नरका जाणे चुके ना. भजनानं पत नाही होत आणि उद्धार. भजन चांगलं पाहिजे. आईनं जर तपश्चर्या केली तर लेकरायला चांगले संस्कार लागतात. इथं आल्याच्या नंतर मला आनंद वाटला. आमच्या झोडगावकर बाबानं सांगितलं, झाडगावकर ते आमच्या झोडगाव जवळ आहे म्हणून झोडगावच येत आहे म्हणून. ते आहे ना मानवत पशी झोडगाव कदम बाबा आपले ते जवळ. झोड मग तिथे झोडगावच येते मला हेच. पण ते झोडगावचे नाही, ते झाडगावचे. काय काय गाव झोड असते, ते झोडगावचे नाहीत, ते झाड. मग बाबानं मला आल्याला सांगितलं, आमच्या तावरे ताई 108 तुरे ताई तुरे. ते पाय मला टावर खाली रेंज येत नाही हो. बायकोच नाव कसं लक्षात राहत देव जाणे. तुरे ताईनं 108 पारायण केली. कशाचे? आश्चर्यकारक गोष्ट आहे महाराज. एखादी मायमाऊली जर साधना करत असेल संसार करून, संसारी असावे असोनी आणि भजन करावे वेळोवेळा. आणि रिटायरमेंट झाल्याच्या नंतर
साहेबांनी विचार केला की काहीतरी आपण आता तुला दागिने करू, तर ताईनं सांगितलं दागिना नका करायचा असेल तर अखंड हरिनाम सप्ताह करा. असे विचार जर प्रत्येक मायमाऊलीच्या डोक्यात आले तर महाराष्ट्र सुधारायला वेळ लागणार नाही महाराज. हो, मला सांगायचं एवढंच, स्त्रीची ताकद मोठी आहे. येणार धन आहे ते दागिना सोबत येत नाही. परमार्थ हे महाधन. परमार्थ या शब्दाचा अर्थ आहे परम अधिक अर्थ. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे. म्हणजेच ज्या धनाचा वाटा भाऊ मागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाला सरकार ताब्यात घेत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, आणि जे धन तुम्ही आम्ही मेलो तरी आपली संगत सोडत नाही, त्याला म्हणायचं परमार्थ हे. आणि हे सोबत येणारं धन या परिवारानं कमवलं महाराज, कमवलं. नाही तर माणसाला कळत नाही हो. माणसाला कळत आहे मात्र कधी कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे. अहो अंतयात्रा निघाल्या कळून काय उपयोग आहे. सज धज के जिस दिन मौत की सहजादी आएगी, ना सोना कम आएगा ना चांदी आएगी, ना सोना कम आएगा ना चांदी आएगी. हा, ना सोना काम आएगा ना सोनू आएगा. सोना येणार नाही, सोनू येणार नाही, जागची जाग्यावर राहणार आहे. म्हणून मेल्याच्या नंतर तुम्हाला यमदूत विचारणार नाही अरे किती पैसा कमवला, किती धन दौलत कमवली. नाही 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 नाही, तुम्हाला यमदूत एकच विचारीन, का रे गावात सप्ताह होता, सप्त्याला वर्गणी दिली का, पट्टी दिली का, अन्नदान केलं का, कीर्तन ऐकायला गेलता का. मारिती तोडीती जोडीती निष्ठूर आणि यमाचे किंकर. एक जण म्हणला यमराज अहो मिळालेले चांगला बंगला बांधला. यमराज म्हणला ज्या चिमणीला हात पाय नाही ती तुझ्यापेक्षा चांगला खोपा बांधिती. घराचं काय सांगायला लागलं मला. हा, एक जण म्हणला यमराज मला मुलगा झाला. यमराज म्हणला एका टायमाला तुला एक होते, कुत्रीला 6 एकदाच होते. ते नको सांगू मला. परमार्थातलं काय केलंस, काय केलंस तू. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ा पीता है शराब क्यों, भगवान के नाम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. अरे काय उपयोग आहे. म्हणून जीवनात येणार धन आहे परमार्थ हे. आणि मला वाटते खरोखर त्या धनाची जोडगाड्या या परिवारानं केली. नाही तर पुरुषोत्तम बाबा काही माणसाला परमार्थ करता येत नाही, काही माणसाला संसार सुद्धा 2च मिनिटं घेतो जाता जाता घेऊन. काही काही माणसाला अहंकार असतं, माझ्यासारखा संसार कोणीच करू शकत नाही. अरे वेडी कल्पना आहे. माणसापेक्षा चांगला संसार करण्याचं ज्ञान पशवादिकांना दिले. म्हणून महाराज म्हणले संसार शिकायचा असला तर पक्षाकडून शिका. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती, तैसे असावे जोवरी प्राचीनाची. पक्षी माणसापेक्षा चांगला संसार करते. बरं जाऊ द्या, संसार सोडून द्या. निसर्गाचा अंदाज सुद्धा माणसापेक्षा जास्त कोणाला आहे? पक्षाला आहे. या वर्षी किती पाऊस पडणार आहे हे अगोदर माणसापेक्षा जास्त कोणाला कळतंय?
पक्ष्याला 4 महिन्यांना अगोदर उन्हाळ्याच्या दिवसात दाट पाल्याच्या झाडावर जर पक्षी खोपे करायला लागले की समजून चालायचं यावर्षी पाऊसकाळ भरपूर आहे. काटेरी झाडावर जर खोपे करायला लागले की समजून चालायचं यावर्षी दुष्काळ आहे. अंग भिजण्या इतकाच पाऊस पडणार आहे. कळते कोणाला? पक्षाला. याच्या पलीकडे सांगू, ते सुग्रण नावाचं पाखरू पाहिलं का? त्याचं नावच सुग्रण आहे. कोण्याही झाडावर खोपा बनवत नाही ते. त्याची पसंतीची एवढी गोड आहे. झाड विहिरीच्या काठाला असावं, झाडाच्या फांद्या विहिरीत लोंबलेल्या असाव्या आणि विहिरीत लोंबलेल्या फांदीला सुग्रण पाखरू खोपा तयार करते. एकही जुन्या गवताची काडी आणत नाही. खोपा हिरवागार का दिसतंय? कारण नवीन गवताच्या काड्या आहेत. 4 महिने पिलं त्याच्यामध्ये राहणार आहेत. पुन्हा त्याचं डोकं एवढं भारी आहे, 2 फुटाचा खोपा तयार करते, 1.5 फूट जागावरही सोडते आणि खालच्या साईडला मध्ये जायचा दरवाजा करते. वरच्या साईडला का केला नाही? त्याचं डोकं एवढं भारी आहे. वरून जर एखादा सरपटणारा साप फांदी फांदीनं जर आला, त्यानं जर पिलं खाण्याचा प्रयत्न केला तर त्या सापाला 1.5 फूट खाली वाकावं लागावं, तोपर्यंत साप त्याच्याच वजनानं पाण्यात पडतो. हे कोणाचं डोकं आहे? सुग्रण पाखराचं. त्याच्या चोचीमध्ये मुगाच्या डाळीच्या दाण्या इतका एक मातीचा खडा बसते. पण दिवसभर मातीचा खडा गोळा करणार, सुपारी एवढा गोळा बनवणार, त्याचा चिखल करणार, खोप्यामध्ये नेऊन बसवणार आणि तेच पाखरू सायंकाळच्या वेळेस अंधार पडल्या बाहेर पडणार, चमकणारं काजवा नावाचं किडू पकडून नेणार आणि त्याच्यामध्ये खुपसून देणार. रात्रभर पिल्याला ट्यूबलाईट सारखा उजेड. लाईट बिल भरायचंही टेन्शन नाही आणि लाईट जायचं सुद्धा टेन्शन. सांगा, एवढा संसार करता येते? म्हणून बहिणाबाई म्हणल्या, खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला. पिलाने झाली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलावर जीव झाडाले टांगला. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला. हे कोणाचा संसार आहे? आता माणसाचा सांग का? भातुकलीच्या खेळामधली राजा निकराणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. राजा वधला तिला समजली शब्दा वाचून भाषा, माझ्या नशिबास वे बोलती तिच्या हातच्या रेषा. काराणीच्या डोळा तेव्हा दाटून आली पार, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. कोणाच्या संसाराची कहाणी अधुरी, पूर्णत्वाला जात नाही. म्हणून माणसाचा संसार वाईट आहे. माणसाचा संसारच असा आहे. जाता जाता सांगतो, ते जुने कीर्तनकार म्हणायचे बघा, आता जुने खूप सुंदर सांगायचे. माणसाचा संसार म्हणायचे कप बशीच्या घरासारखा आहे. कप म्हणजे नवरान, बशी म्हणजे बेजारी. कपाची का बशीची? आजही आमच्या खेडेगावात कबशीचे घर आहेत. इथं तुमच्या शहरात नाहीत कबशीचे घर. बेजारी कपाची का बशीची? अरे संसार संसार जस कप बशीच घर, बशी बशी आरामशीर कप घाली येर झार. आज सुद्धा खेडेगावात जर पाहुणा आला तर दूध कशात आणते? कपात. कप कोणाच्या हातात? लेकराच्या. ती लेकरू बी सोयीचं नसते, कपाला असं फिरीत फिरीत नेते आणि बशी अशी जागा सोडायची कमी नाही. बरं एवढंच नाही, कबशीच्या घरामध्ये बशी अशी टेकन देऊन असते आणि कप असा कानाला लटकलेला असते. लटकते रैनारे. आणि त्याला बशी मधातून बघतीन म्हणती कसा लटकिवला. आता घे झोके, वार आलं की इकडं, वार आलं की तिकडं. बरं एवढंच नाही, बशी फुटली तर आपल्या बायका उकंड्या फेकून द्या.
कपाचा कान तुटला तरी त्याला सुट्टी नाही. हिरव्या मिरच्याचा ठेसा कशात कपा. बरं एवढंच नाही, गरमच्या आकाशात कपा, थंड झाल्या बशी. चटके कोणाला? बशीला आहे का काही ताण? एखादे खेडेगावातले दोघं नवरा बायको जर परभणीच्या बाजाराला आले, कोण कपन बशी. बाजाराची थैली कोणाजवळ? कपाजवळ. आणि ती पैशाची झोळी काय म्हणते त्याला? पर्स. पर्स हा, त्याच्यामध्ये काही नसतंय बी. मी आळंदीला शिकायला होतो तेव्हा मला पर्स सापडली होती. आमच्या मित्राला म्हणलं चाफून पाय काही गौस होते का, त्याला 52 चेनी उघडीत घाम आला, त्याच्यामध्ये काहीच नाही, फेरवून लावली टिकल्याचं पाकिट. कायला बायका घेऊन फिरतात काय माहिती. त्याला म्हणलं तुला बायको नाही, मला बायको नाही, 6 टिकल्या तुला, 6 मला, लाव कपाळाला चल घरला. सगळी बेजारी कपाची. बरं दोघ जण नवरा बायको जर बस स्टँडला आले आणि एसटी सुटायला लागली तर एसटी धरायला कोण? कप. पुन्हा एसटीत गेल्या जागा धरायला कोण? कप. आणि बसायला कोण? कप आहेच असा उभ्याला उभाच. बरं एवढंच नाही, कर्ज काढायला कोण? कप. कर्जाच्या पैशावर मजा कोणाची? बशीची. पुन्हा कर्ज फिटणं गेल्या लिंबाला लाटकाय कोण? सुसाईड, आत्महत्या. बरं पुन्हा आत्महत्येचे पैसे भेटल्या मजा कोणाची? तरी बऱ्याच बशा म्हणतात बाई मेल्याच्या संसारात इतकं शिकलात नाही. बाजारात नेऊन फुगा कुठं आम्हाला? लयच काय काय बशा दाड आहे तो. काय काय बशाच्या आवाजानं कपाशी इगरून गेले ती. लयच अवघड आहे. बाय आईंदळ घोडीशे पायंदळ भला नाव कुसळ बायको शरांडका भाला. बायको कर कशी नस जा. ज्याच्या जीवनात बायको कर कशी भेटली त्याला मसन वाट्यात लाकडण्याचं कामच नाही. ते घरीच जळते असं जरा 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 जरा. कर कशी संगती आणि दुःख उदंड. मला एक जणांना व्हॉट्सअपला मेसेज पाठवला, ज्याची बायको मुक्ती ते सर्व सुखी. लहानपणी लेकर म्हणायचे बघा, बँड केला दगाड मारू नको बायको मग. मला वाटतं तेव्हा मारला असतात बरं झालं असतं. पेट्रोल पंप मला एवढ्या दिवस कळत नव्हतं, माणसं मोटरसायकलवर पेट्रोल भरायला गेल्याच्या नंतर बायकोला पंपाच्या बाहेर कम सोडतात. मग माझ्या लक्षात आलं एका पंपावर नाव होतं, आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. जाऊ द्या, त्याची कुठं जास्त निंदा करा, लय त्याला वाईट. पण संसाराची चिंता आपल्याला आहे, त्यांना कमी का? त्यांना बी आहे, नाही असं नाही. त्यांच्या जीवनात मोठा त्याग आहे. कोणता त्याग? ज्या दिवशी तुमच्या बरोबर लग्न केलं त्या दिवशी आई वडिलाचा त्याग केला, माहेराचा त्याग केला, आडनाव बदललं, स्वतःचं नाव सुद्धा बदललं, वडिलाच्या जागी पतीचं नाव लागलं. हा त्याग नाही तर काय? कपाळ तिचं कुंकू तुमच्या नावाचं, गळा तिचा मंगळसूत्र तुमच्या नावाचं, हात तिचे बांगडी तुमच्या नावाची, पाय तिचे जोडवं. मला वाटतं एवढा त्याग आपला देवासाठी जर असेल तर आपल्याला चिंता करायची गरज नाही. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. प्रत्येक श्वासाला देवाचं नाव घ्या. सांसों की माला पे सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. अपने मन की मैं जानू और पीते मन की रात. सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. म्हणून हे संत शिकवतात, जी संत संग दे, संत संग दे. अनेक प्रवाही घालू नको, संसारातलं काहीतरी मागा म्हणले नाही. संसार मज न करणे सर्व परमार्थ पुरता हाती दे. संसार म्हणजे लग्न करणं, मुलं बाळ होणं नाही. हा नाही असं नाही, हा बी आहे. पण खरा संसार पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, हा खरा संसार आहे. या संसारातून मुक्त होण्यासाठी संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती दे. म्हणून देवा जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवनी पायापासी. संत संग दे, संत संग दे. अनेक प्रवाही घालू नको, विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार.
यथामध्ये यथावकाश ठरलेल्या नियोजित वेळा सगळा अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आपला टाईम झाला. ज्ञान सरस्वती मातेचं मंदिर आहे. आईसाहेबाच्या प्रांगणामध्ये सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि आपला टाईम झालेला आहे. 15 मिनटं उशीर झालता म्हणून 15 मिनटं जास्त, तसं मी वेळेच्या पुढे जात नाही. ज्याला वेळ कळती त्याच्यावर वेळ येत नसती. लक्षात आलं. म्हणून समयो जाना भलते नाना भलते ते. म्हणून सर्व जणांची उपस्थिती आहे. आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, भजनी मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, सर्व आपल्या परिसरातलेच लोक आहेत. आमचे कदम साहेब, बाबासाहेब कदम ते पत्रिका घेऊन घरी आले. हो, आता पत्रिका व्हॉट्सअपला आली तीच, पण काय तळमळ, एकदा टाळी वाजवा त्याच्यासाठी. मी म्हणलं माहीत आहे मला कॉलनीत पत्रिका आहे, पण प्रेम आमचे शिवा शेजारी किनोळा, कदम किनोळा. आता खडकवाडी आणि किनोळा काय 2 गावं नाहीत, पण आता 2 गावं झाली. पहिली ग्रामपंचायत बी एकच होती. पण साहेबाचं प्रेम आणि या परिवारावर प्रेम करणारा इथं जमलेला सर्व समाज आहे. म्हणून तुम्हा सर्वांना नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 हरी तुकाराम 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 करू वेळे वाकुडे अपराध महाराज हे नाही उच्चारला धिकार मी आपुला अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैगंबरा अपराध महाराज तर एका गुणाची विशेषता असते. कोणाकडे ज्ञान आहे, कोणाला शब्द पटायचं बोलणं येते, प्रत्येकाला वेगवेगळे. तसं आपण जे 2 तास ज्यांच्या सुमधूर आवाजातून मंत्रमुग्ध झालो, मला असं वाटतं त्या महाराजांना जे बाळकडू मिळालं, ते बाळकडू अगदी इतक्या मधुर आवाजातलं बाळकडू जगाच्या पाठी एकच दैवत देऊ शकते. त्या दैवातच नाव आहे सरस्वती. आणि महाराज तुमची सेवा मथुरा नगरमध्ये सरस्वती या ठिकाणी माझ्या भगिनी सरस्वतीच्या ज्ञानेश्वरीच्या उपकारानं झाली, हे महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की हे बाळकडू तुम्हाला नक्कीच तुमची आई सरस्वतीच्या रूपाने हे बाळकडू देऊन गेली असं म्हटलं तर काय. आता बाळकडू कशाला म्हणतात एका वाक्यामध्ये सांगतो. असमजस जीवाला समजण्यासारख्या भाषेमध्ये जो उपदेश केला जातो, तो उपदेश जीवनाच्या परमोच्च पदापर्यंत नेण्यासाठी टिकवण्याची क्षमता ज्यामध्ये असते, त्याच्याकडून जे दिल्या जातं त्याला बाळकडू म्हणतात. आणि ते बाळकडू महाराजांना मिळालेलं आहे. तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, तेवढं प्रमाण सांगतो. चौकट्याचा 10 चरणाचा अभंग आहे, त्याच्यातलं एक शेवटचं प्रमाण आहे महाराज तुकोबारायानं. ते प्रमाण तंतोतंत तुम्हाला बसतं अशा प्रकारचे मला सहज आठवलं. आता आयशी ती कृपावंते बाळा मोहिले चित्त, सुस्वर कंठ गाये मधुर आणि संगीत, तेने ते चित्त राहे होनिया निवांत, पावती तुका म्हणे विश्वास ते घात. म्हणजे मधुर आहे, गायन आहे, सुस्वरातलं आहे आणि ते संगीतात तंतोतंत
शांत बसणार आहे. हे परिपूर्ण तुम्हाला बाळकृ दिले ते आमच्या मथुरानगरच्या सरस्वतीने दिले असा माझा दावा आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्वजण शिस्तबद्ध. थंडी थोडी वाढली पण संख्या कमी झाली नाही. मला वाटलं थंडी वाढल्यावर संख्या कमी होईल. हे फक्त प्रेम आहे. आमचे परमार्थ प्रेमी श्री रामकिशनराव तुरे साहेब आणि तुरे परिवार यांच्या परमार्थाच्या फलद्रुपतेचं हे समोर दिसणारं उदाहरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उद्याचे कीर्तन उद्या सर्व कार्यक्रम वेळेमध्ये ठरलेल्या वेळेमध्ये पार पडतील आणि उद्याचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण श्री मंगेश महाराज दाताळकर जिल्हा बुलढाणा ठीक 8 ते 10 या वेळामध्ये होईल.